मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार. फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगकर आक्रमक. आंदोलनापूर्वी टॉवर शेजारी पोलिसांचा बंदोबस्त. वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू, धनंजय देशमुखांचा इशारा. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्णच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं शहांनी रणशिंग फुंकलं. प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका. अमित शहांचा महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा, शहांच्या सूचना. शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यामध्ये गाडलं. निवडणुकीमधल्या विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. दोन 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रामधल्या जनतेनं त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. जखमेतून अमित शहांचे उद्गार. विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळामध्ये जनता त्यांना जागा दाखवणार. अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट. येत्या 3-4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे. भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. परळीमध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात. आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार.